Hello student, good morning, happy Padwa. Today we are going to learn the word equation and the example. लिखी उदाहरण आपण बघूया बरोबर. ठीक आहे. टोटल इफ द फ्लॅट इज हॅव्हिंग बेडरूम किती आहे 10 by 10 1 bathroom is hall is equal to 20 by 10 feet a. It is a feet. आणि हे पण फीट आहे. नंतर बाथरूम is equal to 9 by 8 feet. 8 feet. तर टोटल एरिया आपल्याला विचारली, तर आपण हे मल्टिप्लिकेशन करायचं 10 by 10. 10 by 10, 10 multiplied by 10, 100. 20 multiplied 10, 200. Feet. And bathroom 9 8s are 72 feet. Total, this is addition, 2 7 and 3. Then the total area of the flat is किती आहे 372 स्क्वेअर फीट. हे त्याचं युनिट आहे. हा टोटल एरिया 372 स्क्वेअर फीट एरिया. हे शाब्दिक उदाहरण असतात. हे मल्टिप्लिकेशन करून त्याची टोटल करायची. तर टोटल एरिया किती आला 372 स्क्वेअर फीट. कळलं. आता दुसरा आपण स्क्वेअर घेणार आहे डेसिमल पॉइंटचे. चालेल. ओके. .25 स्क्वेअर 0.25 स्क्वेअर. हे कसं करणार. हे 2 डेसिमल आहे म्हणून किती येणार. न्यूमिनेटर 25 आणि डिनोमिनेटर पॉईंटच्या पुढे 2 म्हणजे एकावर किती 0 2. म्हणजेच काय होईल आता 25 छेद किती 100 स्क्वेअर. कळलं. 100चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 100 मल्टिप्लाइड बाय 100. बरोबर. हे 2 शून्य दिले 100 1 100. बरोबर. 1 2 3 4 10,000. आणि 25चा स्क्वेअर काय आहे 625. म्हणजे किती येईल 625 छेद काय 10,000. हा झाला स्क्वेअर. मग आता डेसिमल मध्ये न्यायचा तर 1 2 3 1 2 3 आणि 4. 4
4 झिरो आहेत, म्हणून किती आले 0.0625 हे त्याचं उत्तर आलं. आता दुसरं घेऊया. 0.04 स्क्वेअर इज इक्वल टू किती होईल. हे 2 डेसिमल आहे, 4 जसाच्या तसा 2 आहे म्हणून एकावर 2 शून्य, 4/100. याचा काय करायचा स्क्वेअर, बरोबर. आता 100चा स्क्वेअर केलाय आपण 10,000, बरोबर. म्हणजे 4चा वर्ग किती 16 आणि याचा किती 10,000. मग किती उत्तर येईल 1 2 3 4 1 2 3 आणि 4 हे झालं आन्सर. 16/10,000 म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 16/10,000. 12वीला येत नाही हे लवकर उदाहरण, कळलं का नाही. 11वी 12वीला तर हे पहिलीपासून महत्वाचं आहे. तर हे 11वी 12वीला पण आहे, हे लवकर जमत नाही. 10वीला 9वीला 8वीला. ओके, आता हे घरी देऊ तुम्हाला, घ्या होमवर्क. 0.6 स्क्वेअर हे होमवर्क सोडवा घरी. ओके, थँक्यू, गुड बॉय.